ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर विठ्ठलाला चंदनवटी पूजा करण्याची शेकडो वर्षाची खरं तर परंपरा आहे। आपण बघू शकतो की देवाला आता खरं तर चंदनवटी पूजा झालेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 250 ग्रॅम चंदन रोज विठ्ठलाला खरं तर लावण्यात येत आहे। जवळपास 1 तास ही पूजा सुरू होते। आता ऑनलाईन पद्धतीने खरं तर ह्या पूजा आता सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे अनेक भाविकांनी ह्या पूजा बुक केलेल्या आहेत। जवळपास वर्षातले 74 दिवस खरं तर चंदनवटीची पूजा केली जाते। आपल्याबरोबर खरं तर मंदिर समितीचे व्यवस्थापक आहेत मनोज स्तोत्रे, काय सांगताल कशा पद्धतीने हे नियोजन असते चंदनवटी पूजेचे? दर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला शेकडो वर्षाची चंदनवटीची परंपरा आहे। गुढीपाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीमध्ये म्हणजे सुमारे 2.5 महिन्याचा कालावधीमध्ये श्री पांडुरंगाला सुमारे 750 ग्रॅम व श्री रुक्मिणी मातेला सुमारे 250 ग्रॅम चंदनाचा लेप अंगीच्या ऐवजी चंदनाचा लेप दिला जातो। चंदनाचं महात्म्य असं आहे की चंदन हे शीतल आहे। उन्हाची दाहकता श्री पांडुरंगाला व माता रुक्मिणीला लागू नये म्हणून चंदनाचा लेप दोन्ही देवतांना केला जातो। सदरचे चंदन हे 1 वर्षापासून आपण मागणी करतो कर्नाटक येथील बेंगलोरमधून। यावर्षी सुमारे आपल्याला प्रतिदिन 1 किलो याप्रमाणे सुमारे 100 किलो चंदन लागणार आहे। त्यासाठी आपण बेंगलोर येथून चंदन खरेदी केले आहे। सदर चंदन मंदिर समितीला प्राप्त झाले असून पुढील 2.5 महिने देवाला चंदनाची उटी लावली जाणार आहे। चंदनाचा लेप लावल्यानंतर देवाचे जे आकर्षक रूप दिसते, जसं नवरात्रामध्ये देवा सुवर्णाचा अलंकाराचा पोशाख केला जातो, त्याचे जे रूप आहे त्यापेक्षा सुद्धा सुंदर रूप चंदनाचा लेप दिल्यानंतर दिसते। हा चैत्रोत्सवामधील आनंदाचा आणि आपल्या झाडाला जशी पालवी सुटते त्याप्रमाणे हा सण साजरा केला जातो। किती पूजा म्हणजे एकंदरीत होत असतात आणि एका पूजेला किती चार्जेस आपण आकारतो? चंदनवटीसाठी दैनंदिन 2 भाविक यांच्याकडून रोज 25,000 प्रत्येक पूजेला, याप्रमाणे 50,000 पांडुरंगाकडे व आईसाहेबाकडे 9,000 एका पूजेला, याप्रमाणे 2 पूजेसाठी 18,000 अशा या 75 पूजा आपण ऑनलाईन प्रणालीद्वारे भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या। त्या सर्व पूजा दिनांक 25 मार्च 2025 रोजी ऑनलाईन प्रणालीमध्ये बुक झालेल्या आहेत। आपल्याबरोबर काही भाविक आहेत त्यांनी आज चंदनवटी पूजा केली होती, काय सांगताल, काय तुम्हाला समाधान वाटलं? आज मला पंढरपूरच्या पांडुरंगाची चंदनवटी पूजा करण्याचं भाग्य लाभलं। नवरात्रात जसं 9 दिवस सुवर्ण अलंकार असतो त्यापेक्षाही जास्त समाधान मला चंदनवटी पूजेत मिळालं, कारण देवाच्या समोर गाभाऱ्यात मला 1 तास बसायला मिळालं, त्यामुळे भरपूर आनंद मिळाला। दुसरी गोष्ट, मी मंदिर समिती विशेष आभार मानतो की मंदिर समितीने ह्या वर्षी ऑनलाईन सगळं बुकिंग ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही घरात बसून मोबाईलवरनं ऑनलाईन बुकिंग केलं, त्यामुळे कुणाला काही कुठं 1 रुपयाही एक्स्ट्रा देण्याचं काम पडलं नाही। जेवढी मंदिर समितीची पावती आहे तेवढीच मला पावती पैसे द्यावे लागले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगासमोर आपल्याला कंप्लीट जवळजवळ 1 तासभर बसायला मिळतंय। जे CM मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना जसं बसायला मिळतं तसं आम्हाला ते भाग्य लाभलं, याच्यात आम्हाला आनंद वाटतो। आपण बघितलं असेल की ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यापासून ते मृग नक्षत्र निजेपर्यंत विठ्ठलाला जवळपास 74 दिवस चंदनवटी पूजा आता केली जाते। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदी नागेश्वर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।